दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाची छान अशी सुरुवात व्हावी म्हणून एक दिवस आधीच सर्व कामाचं नियोजन आखून घेतलं. घरात नवीन कॅलेंडर तर नव्हतं आलं, पण डोक्यामधलं कॅलेंडर मला काही शांत बसून देत नव्हतं. जे काही कामाचं नियोजन मी केलं होतं त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. एक दिवस आधी सर्व साड्यांना पिको फॉल करून घेतलं होतं. नेक्स्ट डेला त्यावरचे ब्लाऊज स्टिच करायला घेतलं. ठरवल्याप्रमाणे 12 ब्लाऊज होते. म्हटलं यातले 6 ब्लाऊज तरी आज कंप्लीट झालेच पाहिजे. पण दुपारी इतका जास्त कंटाळा आला की 2 तासाच्या झोपेमुळे ते 2 ब्लाऊजसुद्धा राहिले आणि त्यातील फक्त 4 ब्लाऊज पूर्ण करावेत म्हणून आता कामाला पटपट सुरुवात केली. हा कलरफुल फ्यू जो आहे तो पाहून कोणाकोणाला छान वाटलं हे मला नक्कीच सांगा. आता हे इथे फोटोज व्हिडिओज काढायचे म्हणून एक लाईनीत असे ब्लाऊज ठेवून घेतले. बाकी ते सर्व तर एकाच जागेवरती जाणार आहेत. पण तुम्हाला हे पाहून काय वाटते ते मला नक्की सांगा. मला तर खूप जास्त छान वाटत होतं वेगवेगळे कलरचे ब्लाऊज पाहून. हा उत्सव पाहून मग कामाला सुरुवात केली. सुरुवातीला मशीनला थोडंसं प्रेम केलं आणि त्यानंतर मग आता कामाला सुरुवात केली. होतं ना थोडंसं मशीनला क्लीन करून घ्या. ऑइलिंग जोपर्यंत संपूर्ण मशीनला होत नाही तोपर्यंत मशीन छान अशी फिरवून घ्या. बॉबिन भरा, धागा जागेवरती लावून घ्या आणि त्यानंतर मग शिवायला सुरुवात केली की एनर्जी काहीतरी वेगळीच राहते. बरं, आज नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि भरभरून असं यश देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाकी आपण प्रयत्न केले की आपल्याला यश भेटतंच. वर्ष काय बदलत राहणार आहे, कॅलेंडर नवीन घरात येत राहणार आहे. फक्त तो एक माइंडसेट आहे जो की आपल्याला ह्या वर्षी बदलायचा आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.